नाही, कारण त्यांनी हे केले म्हणून. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत ऑल सगळे बच्चे कंपनीसाठी जोरदार क्लॅपिंग. आणि जोरदार क्लॅप करू विथ एनर्जी ड्रिंक, विथ स्माइल, विथ एनर्जी. आपला फोटो काढणार आहेत शशिकला ताई, प्रसाद सर, विजय सर, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण. ओके. आणि आपला एनर्जी ड्रिंक घ्या आपल्या आपल्या हातात. मस्त छान पैकी पोज द्या, विथ स्माइल द्या. विथ स्माइल दिला की मग आजचा दिवस तुमचा सगळा एकदम पॉवरफुल. सुप्रभात ताई. कॉन्सन्ट्रेट. सुप्रभात. ओके. लिंबू. माझं स्किन बुस्टर तुलसी जिंजर मिक्स. तुलसी जिंजर. ओके. खूप लोक सिनेमा. व्हिडिओ ऑन नाहीयेत. खूप सिनेमा आहे, लोकांचे सिनेमा. आज व्हिडिओ ऑफ आहेत. काश्मीरी कावा. काश्मीरी कावा. आज काय थंडी नाही पडलेली. थँक्यू. ओके. काश्मीरी कावा. उद्यापासून व्हिडिओ जेवढे ओपन असतात तेवढेच आपण फोटो घ्यायचं का? हो, मग काय Thank you, रोज ताई, झाले. करायचंय. म्हणजे तुम्ही पण घेतलं ते? थँक्यू. ओके, झालं ते. येस. चलो जो हे करू आपण आजचा एक्सपिरियन्स कुणाला द्यायचा नाही तर मग मी सांगणार आहे. ओके. मालती ताई, कुणाचं वेलकम करायचं आहेत का ते? नाहीये. बर चला, कुणाला वाटायला लागलंय माझा एक्सपिरियन्स द्यायला पाहिजे म्हणून आज मी माझाच एक्सपिरियन्स देणार असं किती लोकांना वाटतंय? आणि तुम्हाला नाही वाटलं तर मग आम्ही आहोतच तुम्हालाच सांगायला. ओके. चलो जाऊ आपण प्रमोद शिंदे सरांच्याकडे. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत शिंदे सरांसाठी. गुड मॉर्निंग सर. घरी आहे का बाहेर आहे? ऑफिस मध्ये? एवढ्या लवकर तर ऑफिस मध्ये जाणार नाही. तोपर्यंत बाकी सगळ्यांनी हँड्रेस देऊन ठेवा फटाफट. संकांना कुठे गेले कालचं? चेक करा. येस. हा, सुमित सर करा स्पॉटलाइट त्यांना, शिंदे सरांना रिप्लेस स्पॉटलाइट. येस. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. माझं नाव प्रमोद शिंदे. मी ठाण्यावरून आहे. मला आता ही लिंक दिलेली पल्लवी मकवाना यांनी. त्यांच्याकडे मी लगातार म्हणजे 3 वर्ष त्या माझ्या मागे लागलेल्या की तुम्ही ही लिंक बघा. माझं रिझन ऑफ जॉईनिंग शतायुषी फॅमिली इज मला माझा वेटवर काम करायचं होतं. माझा वेट कमी करायचा होता. त्याच्यासाठी मी डॉक्टरांकडे 3 वर्ष फॉलोअप चाललेलं. माझं एक ऑपरेशन करायचं होतं अम्बिलिकल हर्नियाचं. ते ऑपरेशन करायसाठी डॉक्टरांनी मला वजन करणं गरजेचं सांगितलेलं. 3 वर्ष मी नेहमी प्रत्येक वर्षी गेल्यानंतर डॉक्टर मला सांगायचे वजन कमी करा. मग एका वर्षी त्यांनी सांगितलं, मागच्या वर्षी त्यांनी सांगितलं की आपण तुमच्या फूड पाईप मध्ये एक बलून टाकू आणि त्या बलून टाकल्यामुळे तुम्हाला खायची इच्छा होणार नाही आणि त्या न झालेल्या इच्छेमुळे तुमचं वजन ऑटोमॅटिक कमी होईल. मग मी माझ्या मिसेस बरोबर सुहासिनी शिंदे ते सुद्धा आपल्या शतायुषी फॅमिली बरोबर जॉईंट आहेत. तर तिच्याबरोबर डिस्कस केलं की आपल्याला ह्या पद्धतीने वजन कमी नाही करायचंय. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, तर ती म्हटली आपण पल्लवीताई म्हणतायत त्याप्रमाणे आपण लिंक ऐकूया, बघूया काय काय सगळं फॉलो करतात वगैरे. मग त्याप्रमाणे आम्ही लिंक ऐकायचं चालू केलं. लिंक ऐकत ऐकत मी माझ्यामध्ये पण जो बदल करायचा आहे तो चालू केला आणि जे आपलं सकस संतुलित आहार आहे ते चालू केलं. आणि ते चालू करता करता बघता बघता म्हणजे माझं जवळजवळ आता 8 ते 9 महिन्यामध्ये 20 किलोच्या वरती वजन कमी झालेलं आहे. आणि ती जी पद्धत आहे जी शतायुषी फॅमिलीच्या मार्गदर्शनाखाली मला मिळालेली, त्याच्यामध्ये शेट्टे सर असू देत, प्रसाद सर असेल किंवा घाट मॅडम तुम्ही असाल किंवा बाकीचे सगळं ज्यांना पण कॉन्टॅक्ट करू आपण, त्याच्यातून काही ना काहीतरी मार्गदर्शन भेटत राहतं. आणि त्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचा प्रवास जो चालू ठेवलाय आणि तो आयुष्यभर असा चालू राहणार आहे आमच्या दोघांमध्ये पण. आणि तोच आम्ही दुसऱ्यांना सुद्धा ह्या सगळ्या प्रवाहामध्ये कसं जॉईन करायचं त्यासाठी आम्ही काम करत आहोत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना रिझल्ट आलेले आहेत. तर ज्यांचे हेल्थ चॅलेंजेस आहेत अशा बऱ्याच जणांचे रिझल्ट, माझ्या मिसेसचा पण रिझल्ट आहे. ती सुद्धा एक दिवस शेअर करेल तिचा रिझल्ट. आणि तिची बहीण म्हणा किंवा माझी बहीण म्हणा, मी सगळ्यांनी
सतायुषी फॅमिली बरोबर राहून चांगले रिझल्ट काढलेले आहेत. तर थँक्यू सतायुषी फॅमिली आणि थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. चलो शिंदे सरांचा रिझल्ट एकदम क्लास आहे. शिंदे सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे की आतापर्यंत हे वेट वाढलं, त्याच्यासाठी कमी करायसाठी काय काय प्रयत्न केले? नाही, मी बराच प्रयत्न केले. म्हणजे मी जवळजवळ 5-6 वर्ष मी रोज सकाळी लिंबू गरम पाण्यामध्ये म्हणजे अद्रक पाणी त्याच्यामध्ये लिंबू टाकून आणि मध टाकून असं 5-6 वर्ष नेहमी घेतच आलेलो आहे की त्याने काहीतरी फरक पडेल. मी रोज चालायचं, वॉक पण करायचो. मी इनफॅक्ट अधूनमधून माझे मॅरेथॉन रन असायचे. एवढं सगळं असून पण कमी नाही व्हायचं. नंतर मी दीक्षित डाएट पण चालू केलेली. दीक्षित डाएट जवळजवळ 3-4 महिने मी फॉलो केलेली. पण त्याच्यामध्ये थोडंफार वजन कमी झालं. पण ती जी मेंटेन करायची जी पद्धत होती म्हणजे आपल्याला जे इथे शिकवलं गेलं ती मेंटेन नाही झाली आणि परत वाढत राहिलं आणि मग वाढून मग एक लेवल आली की मला सतायुषी फॅमिली जॉईन झाल्यानंतर आता मला वजन कमी करून मग ते मेंटेन कसं करायचं त्याचे सुद्धा नॉलेज झालेलं आहे. त्याच्यामुळे चांगलाच परिणाम म्हणजे आमच्या दोघांच्या आयुष्य फॅमिलीमध्ये आणि हॅपी लाईफ जगत आहोत. हेल्दी आणि येस. हॅपी लाईफ. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण प्रमोद शिंदे सरांसाठी. आणि आता आपण एक वेलकम करणार आहोत गंधाली ताईंचं. ओके, गंधाली ताई, शतायुषी फॅमिली मध्ये सहर्ष स्वागत आहे तुमचं. जो सगळेजण अनम्यूट करून वेलकम करू शकता फटाफट. वेलकम गंधाली ताई. वेलकम गंधाली ताई. वेलकम. वेलकम वेलकम ताई. वेलकम. ताई, आता नाव वेलकम. घेऊन आहात, लिंक कुणाकडून मिळाली, काय चॅलेंज होते तुम्हाला, वेलकम ताई. आणि त्याच्यासाठी किती दिवस झालं चालू केलंय आणि आताचा काय एक्सपिरियन्स आहे? वेलकम ताई. हा, नमस्कार सगळ्यांना. मी गंधाली बालगुडे. मला लिंक शिंदेताई सुलोचना शिंदेताईंनी दिले. मला इथे येऊन 2 महिने झालेत. मला 5 वर्षापासून शुगर आहे. हम्म. तर मला भरपूर 2 महिन्यामध्ये मला म्हणजे असं बरंच काही असं फरक आहे मला. ओके. शुगर टेस्ट नाही झाली अजून, हम्म. करायचे. पण मला असं कमी झाले असं मला जाणवतंय, म्हणजे असं वाटतंय. ओके, किती गोळ्या चालू आहेत डायबेटिसच्या? हा, 3 सकाळी, दुपारी आणि रात्री जेवणानंतर. संध्याकाळी 3 गोळ्या. बर. HbA1c टेस्ट केली होती? हा, ते मागच्या वेळेस 3 महिन्यापूर्वी केलेली आहे. 8.4 आहे. आणि पण आता मला जो छोटे छोटे प्रॉब्लेम होते ते माझे म्हणजे असं कमी आहे मला. ओके, काय काय छोटे छोटे मला प्रॉब्लेम होते? अंगाला खाज वगैरे, आणि अंगाला खाज खूप यायची. पण आता 2 महिन्यामध्ये मला म्हणजे त्रास असा काहीच नाही वाटत आहे. म्हणजे मला एकदम रिलॅक्स वाटते. तेव्हा ओके. मला एकदम चिडचिड असायची. खूप असं भरपूरच त्रास व्हायचा, असं खाज यायची म्हणून. हो, कारण खाज यायला लागली तर इरिटेट होतोय आपण. हो, खूप म्हणजे भरपूरच. पण आता मला एकदम बरंच वाटते, म्हणजे एकदम शांत, रिलॅक्स. आणि ओके. केस गळती कमी झाली आहे. हम्म. एनर्जी वाटते, काम करायला उत्साह वाटतोय. ओके. 2 महिन्यात खरं उत्सुकता वाटली नाही का आपण आपलं शुगर चेक करावी म्हणून? नाही, पीपी फास्ट, करायचे आता करायचे. कारण पीपी फास्टिंग तरी करायचं ना. म्हणजे मग हो. आपल्याला एक लक्षात येतं, कारण आपण जे काम करायला लागलोय ना, ते हा. काम करायला लागलोय तर ते बरोबर व्हायला लागलंय का नाही. कारण कसं असतं माहितीये, मला जायचंय, आता मला जायचंय बेंगलोरला. आता बेंगलोरला 25 किलोमीटर राहिलं, मग 15 किलोमीटर राहिलं, म्हणजे आपण राईट ट्रॅकवर आहोत. तुम्ही पण ना चेक करून बघा, बाकी राहू दे. पीपी आणि हो. फास्टिंग तरी करा. आपल्याला लक्षात येईल की आपण करायला लागलोय ते बरोबर करायला लागलोय. तुम्हाला सिम्पटम्स मिळायला लागलेत, एकदम रिझल्ट हो. मध्ये मिळेल असं नाहीये. तुम्हाला छोट्या छोट्या सूचना मिळायला लागल्यात, पण तुमचा विश्वास आमच्यावर एवढा आहे की तुम्ही चेक करा न करता सुद्धा कंटिन्यू करायला लागलाय. भारी आहे. पण तरी पण चेक करत 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 जावा, की जेणेकरून तुम्हाला पण लक्षात येईल की वाढलं तर का आणि कमी झालं तर कशानं. ह्या गोष्टी लक्षात आल्या की मग ते आपण कंटिन्यू करतो.
ओके हो. चल. थँक्यू. आणि लई दिवस लागणार नाहीत तुम्हाला, खूप लवकर होईल. 5-6 वर्षातला डायबिटीस आहे ना, 5-6 महिने द्या फक्त स्वतःला. ह्या 5-6 महिन्यामध्ये तुम्हाला खूप भारी फील व्हायला लागेल. म्हणजे आता व्हायला लागले, त्याच्यापेक्षा 6 महिन्यानंतर किती भारी होईल. डायबिटीसलाच घालवलं तर किती एकदम क्लास रिझल्ट असेल. ओके चलो, गंधालीताईंसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण. आणि आता आपण जाणार आहोत प्रतीक्षा हडकर ताईंच्याकडे, कारण रोहिणी पाटील व्हिडिओ ऑफ आहे तुमचा. म्हणजे तुमचाच एक्सपिरियन्स घेतला असता, पण तुमचा व्हिडिओ ऑफ दिसतोय. काय ऑन करणार आहे? येस, कंटिन्यू. हडकर ताई. गुड मॉर्निंग. मी प्रतीक्षा हडकर ओरस सिंधुदुर्ग मधून बोलते. मला ही लिंक मिळाली मालतीताईंकडनं आणि इथं जोडले गेलेले फक्त वजन कमी करण्यासाठी. आणि वाढलेलं वजन हाच माझा मोठा प्रॉब्लेम मला वाटत होता. त्या वजनामुळे काय काय अजून चॅलेंज होते त्याच्याकडे माझं एवढं लक्ष नव्हतं. वजन कमी करण्यासाठी आता शिंदे सर म्हणाले त्यावेळी मला पण आठवलं, मी 3 वर्ष कंटिन्यू दीक्षित डाएट केलेलं. 1-1.5 किलो फक्त वजन कमी झालं. हे खायचं नाही, ते खायचं नाही आणि एकदम सगळं खायचं एवढं डोक्यात होतं. मार्गदर्शन ते काय माहीत व्यवस्थित नसल्यामुळे डाएट वाईट नसतं कोणतं, पण नॉलेज महत्वाचं आहे. लिंबू पाणी पण प्यायचे, चालायचे. दीक्षित डाएट मध्ये तर 45 मिनिटं चालायलाच हवं हे एक माहित होतं. त्याच्यामुळे चालायची. ह्या एवढ्या थंडीत सुद्धा मी चालायला जायची. मला इतका दम्याचा त्रास आहे. 2-3 पावलं म्हणजे 5 मिनिटं पण नाही, 5 मिनिटाच्या आधीच मला दम सुरू व्हायचा चालायला लागले की. पण चालायला पाहिजे ना, हे डोक्यात फिट असायचं. त्याच्यामुळे हं हं करत मी मिस्टर बोलत असायचे चालते वेळी काय काय सांगत बिंगत. मी एक शब्द बोलू शकायचे नाही, कारण मला दम लागलेला असायचा. पण चालायचं म्हणून तो जीव तोडून चालून यायचे. आणि त्याच्यामुळे दम्याचा पण त्रास खूप व्हायचा ह्या वातावरणात गेल्यामुळे. आता इथं ह्या कॉलवर मला आता ह्या कम्युनिटीला जोडल्यावर 2 वर्ष झाली डिसेंबरमध्येच. तर इथं आल्यावर कळलं की थंडीत आमच्यासारख्या लोकांनी तर अजिबात चालायचं नाहीये. म्हणजे माहीत नसल्यावर आपण काय पण करतो. दुसरं करतायत म्हणून आपण करतो. म्हणतात ना, मॅडम म्हणतात, पिंडी म्हणजे प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे प्रत्येकाला वेगवेगळं चालतं. तसं आहे. तर मला वाटायचं सगळी जण चालतात, आपल्याला पण चालायला पाहिजे. आणि ह्या कम्युनिटीशी जोडल्या गेल्यावर मला अनेक रिझल्ट आले. ह्याच्या अगोदर सुद्धा मी हा सकस संतुलित आहार घेतलेला आणि माझं त्याच्याबद्दल खूप वाईट मत होतं, की ह्याच्यामुळे काही होत नाही आणि काही झालंच नव्हतं. की वजन काही कमी झालं नाही आणि त्यांचं झालेलं म्हणून मी घेतलेलं. पण माझं काही झालं नाही. उलट मला हे त्रासच झालेला. मला पायीसारखा त्रास जो मला नव्हता तो उद्भवला. त्याच्यामुळे म्हटलं नको रे बाबा, हे बंद करून ठेवून दिलेलं. पण ज्यावेळी मालतीताई आल्या डिसेंबरमध्ये, तशी एक आमची ट्रिप गेलेली. त्या ट्रिपमध्ये त्या एनर्जी ड्रिंक घेत होत्या. मी त्या माझ्या मैत्रिणीला सांगितलं, जिला आता मी हे खायला सांगितलं आणि तिचे पण छान रिझल्ट आहे. ती पण एक दिवस शेअर करेल. तिला ती म्हणते, हे काय खाताय तुम्ही? म्हटलं ते खायचं नाही, त्याने मूळव्याध होतो. ताईने ते बरोबर ऐकलेलं. ताई त्यावेळी काही बोलल्या नाही. पण माझ्या घरी ज्यावेळी आल्या त्यावेळी म्हणाले, तू काय खात होतीस ते दाखव. मग मी दाखवलं तर म्हणाले, हे चांगलं आहे, हा सकस संतुलित आहार आहे. मॅडम आपल्या मार्गदर्शन करतील तुला. त्यांच्याबरोबर मीटिंग करून दिली आणि मी खायला सुरुवात केलं. मॅडम खायला सुरुवात केलं. इथं ताईंच्याच योगाच्या वर्गावर मी जॉईन झाले आणि योगा करता करता म्हणजे पहिलं मी पायाने हात फिरवायची की हाताने पाय फिरवायची काय माहित नाही, ताईंनाच माहित असेल. ताई हसायच्या पण काही तक्रार नाही करायच्या. जसं करायला जमतं तसं कर म्हणायच्या. पण आता 2 वर्षात मी स्पॉटलाईटला येऊ शकते. स्पॉटलाईट करतात मला, एवढं माझी आसनं आदर्श होतात. माझा पाय पोलिओचा आहे. सकस संतुलित आहार आणि आपण केलेला नियमित व्यायाम, आपण आपल्यावर काम केलं तर निर्जीव पायामध्ये सुद्धा जीव येऊ शकतो. ह्याचं मला अनुभव आलाय. पुन्हा मॅडम महत्वाचं म्हणजे मला सतत म्हणजे दम्या तर माझा हेच अनुवंशिकच म्हणायची मी, माझ्या बरोबरच राहणार. पण ह्या दम्यामध्ये सुद्धा माझं काम म्हणजे दम्यावर माझं काम झालं म्हणजे 2 वेळा इन्हेलर ओढावा लागायचा. आता नाही ओढावा लागत. आता सुद्धा मला काल म्हणजे हा वातावरणामुळे कफ झाला आणि कफ झाल्यामुळे मला वाटत होतं दम्यासारखं. मी रात्री सुद्धा काल
थोडं वरती खाली असं चालले, थोडं काम झालं आणि थोडं चाळायचं काम करत होते. कदाचित त्या धुलीच्या ह्याच्यामुळे असेल, मला असं भरल्यासारखं वाटलं. मी लगेच आपलं एनर्जी ड्रिंक काढलं आणि 8:15 दरम्यान मी एनर्जी ड्रिंक घेतलं. एकदम बरं वाटलं. शेट्टी सर म्हणालेले की आपण लक्षणांवर काम न करता मुळावर काम केलं पाहिजे. त्याचा अनुभव मग सर आम्हाला डॉक्टर सांगायचे की ते तुमची श्वासनलिका आकुंचित होते, मग ती इनहेलर ओढल्यावर प्रसरण पावणार, मग तुम्हाला श्वास घ्यायला जमणार, मग तुमचं ते हार्मोनियम सारखे ते वाजतात ना ते बंद होणार. मग म्हटलं ती श्वासनलिका जर प्रसरण पावायला पाहिजे तर आपलं एनर्जी ड्रिंक त्याच्याचसाठी आहे स्पेशल. त्याच्यामुळे ऑक्सिजन लेवल वाढते. हे इथं आल्यावर रोज आपलं मॉर्निंग हिल स्टेशन आहे ना, ते ऐकल्यावर कळतं काय करायला पाहिजे, काय सोडायला पाहिजे. मग ह्याच्यामुळे हा आरोग्याचा रेडिओ आहे ना, तो सगळ्यांसाठी लाईफ लाईन आहे. मग त्या लाईफ लाईनला आपण जोडले गेलो ना, तर माझा 2 वेळी ओढायचा तो इनहेलर होता, तो थांबलाय. मी आता प्रवासात वगैरे जाते वेळी घेऊन जाते सोबत. ओव्हर कॉन्फिडन्स नाही ठेवायचा, कारण आमच्यासारख्या ह्या वातावरणात दम्याच्या माणसाने श्वासाची काय किंमत असते ना, ती दम्यावाल्यालाच कळते. आत्ता जातोय प्राण की आत्ता, ते त्यावेळी वाटतं ते शेटे सर सांगतात की ते आपण इनहेलर वगैरे ओढल्यावर आपल्याला की नाही जॉईंट पेन वगैरे सगळं सगळं सुरू होतं. पण त्यावेळी वाटतं ते जॉईंट पेन होतील त्यावेळी होऊ दे, आत्ता आधी श्वास घ्यायला मिळू दे. मग त्याच्यामुळे मागे मी मॅडम हे सकस संतुलित आहार चालू करायच्या अगोदर ह्याला गेलेले मार्लेश्वरला. त्यावेळी बरोबर ज्या ताई होती तिचा हात धरून 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 मध्ये मध्ये थांबत नुसता असा श्वास घेत असं दम लागतच गेलेले वरती जायचं. पण त्याच्यानंतर मी सकस संतुलित आहार सुरू केल्यानंतर एकदा आमची वन डे पिकनिक गेलेली, त्यावेळी मला माझ्यातला बदल जाणवला, तो मला सांगावासा वाटतो. त्यावेळी मी अगदी सगळ्यांबरोबर ग्रुप बरोबर नॉन स्टॉप अगदी मी न थांबता मार्लेश्वरच्या त्या सगळ्या पायऱ्या चढून गेले. आणि सगळ्यांच्या अगोदर उतरायला लागल्याबरोबर सगळ्यांच्या अगोदर आले सुद्धा आणि आम्ही जेवायला खाली बसलो सुद्धा. आमचे हे मागणं आले, म्हणाले अरे तू पोचलीस पण. म्हटलं हो. म्हणजे हा एवढा बदल आपल्या सकस संतुलित आहारामुळे आपण आपल्यावर काम केलं तर आपल्याला कसा रिझल्ट येतो. पित्ताचा त्रास कमी झाला, त्याच्यामुळे चिडचिड कमी झाली. कदाचित माझी चिडचिड कमी झाल्यामुळे घरातली पण शांतता वाढली असेल असं मला वाटतं. थँक्यू शतायुषी फॅमिली. इथं रोज मनावर इथं आपल्या म्हणजे आपण आपल्या शरीरावर काम करायला पाहिजे म्हणून जे काही नॉलेज मिळतं ना. थँक्यू सुजाताताई तुम्हाला, कारण तुम्ही मला म्हणजे वमन करायला शिकवलं. आज सुद्धा मी काल वाटत होता ना, मी आज सकाळी योगाला जॉईन व्हायच्या अगोदर वमन केलं. आज एकदम भारी फिलिंग येतं. म्हणजे काय कसं करावं सगळं सांगितलं जातं. म्हणून ही लाईफ लाईन मध्ये सगळ्यांनी आपल्या लाईन इथं जोडल्या पाहिजेत. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. माझं एकच क्वेश्चन आहे, काय किती वर्षापासून अस्थमाचा प्रॉब्लेम होता मॅडम दम्याचा? लहानपणापासून आहे आणि मला हे लहानपणी होताच आणि तरुण वयात थोडा कमी झालेला, पण नंतर आणि 40शी नंतर पुन्हा स्ट्रॉंग झाला. मग तो इनहेलर ओढायला लागले मी 40शी नंतर. 40 नंतर. आता किती अगोदर वय आहे? इनहेलर नव्हता. आता किती वय आहे? आता 53 आहे. म्हणजे 13 वर्ष झालं ही हो ओढत हो होता. येस. हो हो. अजून एक क्वेश्चन आहे, हातानं पाय आणि पायाने हात का फिरवत होता? मॅडम पोलिओचा पाय आहे ना, तो फिरायचा नाही. मग मी 2 हातामध्ये पाय धरायची आणि हं. पाय फिरवायची पदसंचलनच्या वेळेला. पण तो फिरायचाच नाही. म्हणून उजवा पाय फिरायचा, डावा पाय फिरते वेळी मला नाकीनऊ यायचे. कारण त्याच्यात त्राणच नव्हतं ना. आता मी डाव्या पायाने पण आसनं व्यवस्थित करू शकते. ओके, हाताने फिरवायला लागतंय? आता नाही आवश्यकता लागत. येस. त्यामुळे त्याच्यामध्ये पण जीव आला आला. ह्याच्यात. हा, त्यामुळे जोरदार क्लॅपिंग करू आपण प्रतीक्षाताईंसाठी. प्रत्येक व्यक्तीला स्वतःची हेल्थ व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सातत्यानं आपल्याला कळेल त्या पद्धतीनं आपण सगळे प्रयत्न करतच असतो. नाही करत असं बिलकुल नाहीये. आपण छोटे छोटे प्रयत्न करत असतो, पण ते सगळेच प्रयत्न म्हणजे आता इथं आपण ऐकलं ना, हे बघा दीक्षित डाएट वाईट नाहीये बरं का. दीक्षित डाएट मध्ये आपण त्याला म्हणजे एखादं ना, आपण शब्दाचा कसा अपभ्रंश करत येतो ना, तसं काय केलंय माहितीये का,
प्रत्येकाने सोयीनुसार त्याच्यामध्ये घुसडलंय. असं कधी दीक्षित सर सांगत नाहीत की बाबा तू जेवायच्या वेळेला काय वाटेल ते खा, म्हणजे आईस्क्रीम पण खा, जेवण पण कर, अजून काय गोड पण खा, पेढे पण खा, वडी सगळं पण खा. कलेक्ट करून ठेवायचो आम्ही आणि खायचो. मग तेच ना, हे काय त्यांनी सांगत नाहीये. पण आपण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं पर्सनल कन्सल्टेशन व्हायला लागतं. पर्सनल कन्सल्टेशन ज्या वेळेला आपण त्यांच्याकडून घेतो ना, त्यावेळेला तेही प्रोटीन डाएट सजेस्ट करतात, पण त्या गोष्टी आपण करत नाही. आपण फक्त आपल्याला पाहिजे तेवढं सोयीनुसार करतो. त्याच्या पाठीमागं पण सायन्स आहे. पण प्रत्येक व्यक्तीला मला तिथे म्हणतात 55 मिनिटं खातच राहतात. ओके, खरंच आहे. म्हणजे याच्याबद्दल न माहिती करून घेता आपण गरज एकदा इतकं ताणायचं आणि एकदा मिळाल्यानंतर विदाऊट कंट्रोल काय हवं ते खायचं, बॉडीवर लोड पडतो. त्यामुळे सगळं सायन्सनुसार स्वतःची बॉडी युनिक आहे. तिला युनिक तुम्हाला तिच्यासाठी काय गरजेचं आहे ते बघायला पाहिजे. प्रतीक्षा आडकरताईंचं वय आहे 52-53, त्यांचा अस्थमा आहे, त्यांच्या पायामध्ये पोलिओ आहे, त्यांचं पित्ताचा त्रास आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि प्रतीक्षा आडकरताई जे फॉलो करतात ते मी फॉलो करणार. कसं शक्य आहे? माझा गुडघा दुखतोय, प्रतीक्षाताई पळतायत आणि मी त्यांना फॉलो करतोय, असं नसतं. त्यामुळं एकदम 4 लाडू खायच्या प्रतीक्षाताई म्हण, होय असंच करतात सगळे. त्यामुळं ना हे असं नसतं, ते समजून घेऊन करावं लागतं. कुठलीही पॅथी, कुठलेही डॉक्टर, कुठलीही थेरपी बिलकुल चुकीची नसत्या, पण ती पूर्ण आहे माझ्यासाठी का नाहीये हे चेक करावं लागतं. ओके, चलो जाऊ आता. मग अनिता तुरगलकर ताई मला सांगायला लागलेत आपण ठाकूरताईंचं वेलकम करूया, पण मी ज्यावेळेला चेक केलं त्यावेळेला त्या उठून गेल्या होत्या तिथनं, त्याच्यामुळे आपण उद्याला करू त्यांचं वेलकम. आता आपण जाणार आहोत. आजचा आपला टॉपिक सगळ्यांना खूप आवडतं. काय आवडतं माहितीये का? खायला खूप आवडतं. आपल्याला 2 प्रकारची खाद्य द्यावी लागतात, एक पोटाला आणि एक डोकीला. डोकीला आपण सगळे द्यायला लागलोय, पण खूप लोकांना आवडत नाही. तुम्ही लोकांनी सांगितले ना या आठवड्यामध्ये आपण 500 कंप्लीट करायचा आकडा. किती लोक प्रत्येक व्यक्तीला सांगत असतात, पण लोक त्याला तयार लवकर होत नाहीत. कारण का? लोकांना ऐकायला तर बिलकुल आवडत नाही, बोलायला आवडत असतं. आणि आपल्याला माहिती आहे की बोलायचा माईक आमच्याकडे असतोय, तुम्हाला सगळं म्यूट केलेलं असतंय. त्यामुळं लोकांना ऐकायला आवडत नाही. पण डोकीला पण खाद्य द्यावंच लागतं. जसं डोकीला खाद्य द्याल तसं तुमचे भाव चेंज होतात. आणि अध्यात्म आपल्याला भाव चेंज सांगतो. जोपर्यंत तुमचे भाव चेंज होत नाहीत तोपर्यंत तुमचा काय कुठल्याही उपयोग होत लेवल. नाही. हे राजू चव्हाणांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यांना म्यूट केलं तरी काय व्हायला लागलंय की ते अनम्यूट करतायत आणि बोलतायत. त्यामुळं एकतर त्यांना कॉल करा कोणाचे असतील त्यांनी, आणि नाही तर मग वेटिंगवर ठेवा जर बोलायला लागले तर. कारण प्रॉब्लेम येतोय, कारण त्यांच्या डिव्हाइसचा प्रॉब्लेम असेल. ओके, कविता चोगले ते म्यूट करा ना. येस. आणि त्याच्यामुळं आपल्याला पोटाला देताना पण सजगपणे द्यायला पाहिजे, डोकीला देताना पण त्याच पद्धतीनं द्यायला पाहिजे. आपण रेग्युलर रुटीन मध्ये ज्या गोष्टींचा आत्ता अंतर्भाव ज्यादा व्हायला लागलाय आणि त्याच गोष्टीबद्दल आपण जाणीव करून घेणार आहोत. प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं माझ्या खाण्यामध्ये पूर्वीच्या पेक्षा आता चपातीचं खाणं वाढलंय की नाही. ही चपाती खायची नाही का? खायची आहे. पण खायची असेल तर कुठली खायची तेही माहिती करून घ्यावं लागेल. आणि आता आपण जाणून घेणार आहोत, फक्त चपातीतच ग्लुटेन असतं का? कितीतरी गोष्टींमध्ये. पण आपण आता जाणून घेणार आहोत ग्लुटेन का नको घ्यायला, आणि याच्याबद्दल माहिती करून घेणार आहे विजय शेट्टी सरांच्याकडून. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. विजय सर योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत, आणि त्याच्याच बरोबर इथं तुम्हाला पहिल्यांदा निरोगी राहायला, मेडिसिन फ्री राहायला शिकवतात. पण जर का आपल्याला माहिती आपण ऐकत नाही, आपल्याला ऐकायला नको असतं, आपल्याला बोलायला पाहिजे असतं, आपल्याला दुर्लक्ष करायला पाहिजे असतं, आपला जीव कम्फर्ट झोन मध्ये सोयीस्कररित्या स्वतःला जे पाहिजे त्याच्यामध्ये रममान होत असतो. पण तेच जर कुणी केलं तर त्याला औषध द्यायचं पण काम ते करतात, कारण ते फार्मासिस्ट आहेत. जोरदार क्लॅपिंग करू आपण विजय शेट्टी सरांसाठी. कंटिन्यू शेट्टी सर.
सुमित सर ऑल म्यूट टाका, म्हणजे कुणाला बाहेर ठेवा आत ठेवा काय म्हणायलाच लागत नाही. येस ताई. सर अनम्यूट करा. सर गुड मॉर्निंग सगळ्यांना. शतायुषी फॅमिलीचं ब्रीदवाक्य काय आहे? विना काठी विना लाठी विदाऊट मेडिसिन 100 वर्ष. कुणाकुणाला 100 वर्ष जगायचं आहे? औषधाशिवाय कोणाकुणाला जगायचं आहे? परत गरज असेल तर औषध घ्यायला हरकत नाही. आपल्याला विना काठी विना लाठी औषधाशिवाय बरं पण व्हायचं आहे आणि औषधाशिवाय जगायचं पण आहे. तर आपल्याला आता तुम्ही ह्या आता पण आता हडकर मॅडमचा तुम्ही रिझल्ट ऐकला. तर लोकांना इथं आल्यानंतर शताची फॅमिलीमध्ये आल्यानंतर ते औषधमुक्त होत आहेत, रोगमुक्त होत आहेत. मग त्याचं कारण काय? त्याचं कारण काय? न्यूट्रिशन डिफिशियन्सी, न्यूट्रिशन फुलफिलमेंट. आपल्याला जे बॉडीला पाहिजे आहे ते आपण देत नाही, ते द्यायला चालू केले लोकांनी. आणि त्याच्याबरोबर काय केलंय? ज्या नको असलेली जी आपली लाईफस्टाईल जी असते, बऱ्याच गोष्टी काय असते आपल्याला माहित नसतात, पण माहिती असलं तरी काही आपल्याला त्या फॉलो होत नाहीत. तो पण एक भाग असतो. आणि मग काय मी सांगतो ना, किती लोकांचं जरी शिक्षण असलं की नाही, लोकांना परफेक्ट म्हणजे सायंटिफिक म्हणतो की नाही, तर ते माहिती नाही आहे. तर काय माहिती नाही आहे? काय खायचं माहिती नाही, किती खायचं माहिती नाही आणि केव्हा खायचं माहित नाही. काय, किती आणि केव्हा खायचं. खातो तर आपण आयुष्यभर, जन्मल्यापासून शेवटपर्यंत खातच असतो. आणि जे ज्याच्यामुळे आपलं शरीर तयार होतं त्याला अन्नमय कोश म्हणतात. अन्नमय कोश, प्राणमय कोश असे ते पंचकोशात्मक आपलं शरीर असतं. लक्षात आलं? तर ते आपलं शरीर बनतं ते अन्नापासून बनतं. आणि मग तेच आपल्याला माहिती नाही. लक्षात घ्या, आपलं आरोग्य बिघडण्याचं जे कारण आहे की नाही, 80% जे कारण आहे, तर लॅक ऑफ न्यूट्रिशन डिफिशियन्सी, आहार, डाएट वगैरे जे आहे की नाही, तर ते आपल्याला प्रॉपर माहिती नाही आहे. आणि मग त्याच्यातलाच आजचा जो टॉपिक आहे की नाही, हे लोकांना जे रिझल्ट येत निघालेत, तर ते लोकांनी नॉलेज घेतलंय, ती माहिती करून घेतली आहे. आणि काय केलं की माहिती नव्हतं, माहिती झालं. थोडं आपलं काय केलं, त्यांनी बदल केला. काय केलं, इतक्या वर्षाच्या खाण्यापिण्याच्या सवयी असतात, लक्षात घ्या. आणि तो जरी तुम्हाला त्याचं नुकसान असलं तरी तो माणूस बदलायला तयार असत नाही, लक्षात घ्या. तर ते का सवय झालेली असते, जिभेला, मनाला, शरीराला सगळ्या त्या पदार्थांची चवीची सवय झालेली असते. आणि मग काय होतं की त्याचे जरी नुकसान माहिती झालं, माहिती नव्हतं तोपर्यंत ठीक आहे, पण माहिती झाल्यानंतर सुद्धा माणूस लगेच ते स्वीकारायला त्याची मानसिकता असत नाही. तर थोडा जे लोक बदल करत निघालेत, न्यूट्रिशन पोटात घालायला लागले, तर त्यांना तो रिझल्ट यायला लागलाय. तर त्याच्यातलाच आजचा माझा जो टॉपिक आहे तो ग्लुटेन. लक्षात आलं? ग्लुटेन हा एक काय माहितीये का, हे एक प्रोटीन आहे. तो प्रोटीनचा एक प्रकार आहे. आणि मग त्या ग्लुटेन हे आपल्याला कसं असते, ग्लुटेनमुळे आपल्याला काय प्रॉब्लेम होतो, पण तो सगळ्यांनाच होतो का असं नाही आहे. लक्षात घ्या, सगळ्यांनाच होतो असं पण नाही आहे. पण ऍव्हरेज लोकांना जे आता प्रॉब्लेम आहेत, मी तुम्हाला आता पाढे वाचल्यासारखं वाचणार आहे. पाढे म्हणतात की नाही, बेक बे बेदून चार बेत्रिक सहा, ते पाढे वाचल्यासारखं मी तुम्हाला काय काय तुम्हाला प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते ह्या ग्लुटेनमुळे, कुठं कुठं. मग तो एक त्यातला पॉइंट असतो की हा जर प्रॉब्लेम तुम्हाला असेल तर हे जर तुम्ही कट केला, तुमच्या आहारामधनं जर हे कट केला, डाएटमधनं कट केला, तर तुम्हाला तिकडे रिझल्ट येऊ शकतो, किंबहुना येतो. लक्षात आलं? मग ते किती मी पाढे वाचल्यासारखं तुम्हाला तिथे लक्षात येईल. एवढ्या याच्यामध्ये जर याचा प्रॉब्लेम असला तर हे आपण का कट करायला पाहिजे. तर आता ग्लुटेन असतं कशामध्ये माहिती का? कशात असतं? तर प्रामुख्यानं असतं हे गव्हामध्ये. ऑल बेकरी प्रोडक्ट्स, मग काय काय बेकरी प्रोडक्ट खाता बघा तुम्ही, त्या सगळ्या बेकरी प्रोडक्ट मध्ये की नाही ते ग्लुटेन असतं. मैद्यामध्ये ग्लुटेन असतं. व्हीट, आपण आता जे बाजारातनं गहू खातो की नाही, हे खपली गहू जर सोडला, ओरिजिनल जो खपली गहू आहे, तर तो जर सोडला की नाही, तर बाकी सगळ्या याच्यामध्ये हे ग्लुटेनचं प्रमाण प्रचंड असतं. लक्षात आलं? तर हे आता तो खपली गव्हामधलं जे आहे की नाही ते तुम्हाला ओके, म्हणजे आता खपली गहू खरोखर ओरिजिनल मिळतो का, तो देणारा प्रामाणिक शेतकरी आहे का, हे सगळं, आणि तो भाग वेगळा. लक्षात आलं? तर हे बाकी पास्ता, हे बियर पितात की नाही, त्याच्यामध्ये सुद्धा ते ग्लुटेन असतं. ब्रेड, केक्स, कुकीज, तुम्ही कुकीज, केक्स वगैरे खाता की नाही, तर केक वगैरे खातो आपण बेकरी प्रोडक्ट मधून आणून, त्याच्यामध्ये सुद्धा असतं. तर नंतर तुम्हाला सांगतो सॉस वगैरे असते की नाही, सॉस मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा ते घातलेलं असतं. तर बार्ले, नंतर त्याला काय ते राई वगैरे, त्याच्यामध्ये सुद्धा हे ग्लुटेन असतं. प्रामुख्यानं आपण जे खातो की नाही, तर ते गव्हामध्ये आहे की नाही. मग आता लोकांना फार मोठा प्रश्न, गहू, अरे चपाती खायची नाही, ते बाकी इतर याच्यामध्ये ते पोळी म्हणतात बघा, पोळी म्हणजे पुरणपोळी वेगळी, तर चपातीला बऱ्याच यांच्यामध्ये पोळी म्हणतात. लक्षात आलं? गव्हापासून बनते तर ते गहू खायचं नाही म्हणजे लोकांना एकदम आता हेच होणार. आता आपली नवीन जनरेशन बघा, तर ते गहू खात म्हणजे भाकरी वगैरे खातच नाही. लक्षात आलं? आणि मग ह्या सगळ्या याच्यामध्ये काय असतं, हे ग्लुटेन असतं. आता ग्लुटेन म्हणजे कसं असतं ते तुम्हाला सांगतो, मी त्याचं वर्णन करतो. तर तुमचं ग्लुटेन असतं की नाही, चिंगम खातो की नाही आपण, चिंगम चावून खायचं, जे शेवटी राहतं की नाही
तर ते असं चिकट असतं बघा. केसात जर चिकटलं तर केस कापून काढायला लागतात. तर तसं त्याचं स्ट्रक्चर असतं ग्लुटेन. लक्षात आलं? आणि ते ग्लुटेन असतं की नाही, तर हे आपल्याला हानिकारक असतं. आणि मग त्याच्यामुळे आपलं आरोग्य बिघडतं. लक्षात घ्या, कुठं-कुठं काय-काय बिघडतं मी तुम्हाला सांगतो. आणि मग तुम्हाला खरोखर मी सांगतो, खरोखर जर तुम्हाला आरोग्यावर काम करायचं असेल, तर हे नॉलेज घ्या, पडताळून पहा आणि मग टप्प्याटप्प्यातनं जे नको आहे की नाही, तर ते कट करायला सुरुवात करा. बघा तुमच्या आरोग्यामध्ये कसा पण तिथं फरक पडायला लागतो. तर आता हे ओरिजिनल गव्हात वगैरे असतं सांगितलं. तर आता काय झालं 1960 ला बघा ग्रीन इव्हॉल्युशन म्हणजे हरित क्रांती जी झाली की नाही, तर तिथनं जे ते गव्हाचं हे झाले की नाही प्रचंड प्रमाणात गव्हाचं म्हणजे लोकसंख्या पण आहे म्हणून एवढ्या लोकसंख्येला ते पुरायला पाहिजे अन्नधान्य आणि मग ते त्याचं हे बदललं गेलं आणि मग ते गव्हाची क्वालिटी वगैरे जी आहे की नाही तो ओरिजिनल जो गहू आहे तर तो त्याच्यामध्ये फार हे होत गेलं बदल होत गेला आणि मग त्या ग्लुटेनचं प्रमाण वगैरे ते काय झालं ते वाढत गेलं आणि आता क्वालिटी जी आहे की नाही तर ती आता त्याच्यामध्ये नाही आहे. तर या ग्लुटेनमुळे काय होतं तर कशात असं मी तुम्हाला सांगितलं. आता त्याचे सगळ्यात महत्वाचं काय आपल्याला पहिल्यांदा जर आपल्याला काय बघायचं असेल तर त्याचे साईड इफेक्ट काय असतात. लक्षात आलं ह्याचे प्रचंड साईड इफेक्ट आहेत. मग आता कुणाकुणाला काय हे प्रॉब्लेम असू शकतात. मग त्याच्यातलं एक कारण हे असू शकतं. मग ते जर तुम्ही त्याच्यावर जर काम केलं तर त्या प्रॉब्लेम मधनं तुम्ही बाहेर येऊ शकता. आता ते कुठले कुठले आहेत. आता बघा ब्लोटिंग गॅसेसचा प्रॉब्लेम असतो ऍबडॉमिनल पेन म्हणजे पोटात दुखत असतं. तर त्याचं एक कारण हे एक कारण असू शकतं. मग हे नको आहे तर काढूनच टाकलं तर तुम्हाला किती ठिकाणी हे मल्टिपल चॅलेंजेस पण असू शकतात. मी आता तुम्हाला पाढे वाचल्यासारखे हे साईड इफेक्ट्स वाचतो बघा सांगतो तो बघा तुम्हाला. तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठं कुठं तुम्हाला रिलेट कुठं होता बघा. मग ते ही कारणं जर त्याच्यात असतील तर हे नको असले जर कट केलं तर तुम्हाला कितीतरी तुमच्या आरोग्यामध्ये प्लस चांगला फरक पडू शकतो. तर हे ब्लोटिंग गॅसेस पोटात दुखणं वगैरे जास्त की नाही तर ते डिसेंट्री तुम्हाला डायरिया पातळ संडासला वगैरे होतं की नाही किंवा काय किंवा काही लोकांना कॉन्स्टिपेशन संडासला पण साफ होत नाही. नॉशिया असतो बघा तुम्हाला हेडेक डोकं दुखतं. लक्षात आलं डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम पोटाच्या प्रामुख्यानं तक्रारी पचनाच्या तक्रारी त्याच्यामध्ये फार मोठा ग्लुटेनचा रोल असतो. ब्रेन फॉग म्हणजे तुम्हाला इकडं गडबड होते ब्रेन फॉग म्हणजे काय त्याला हे म्हणतात धुकं तर तसं जॉईंट पेन तुम्हाला सांधे वगैरे दुखतात बघा. बोन्स हाडं दुखतात बोन्स दुखतात जॉईंट दुखतात. मग आपण पेन किलर घेतो की नाही पेन किलर मग तेवढ्यापुरतं तुम्हाला बरं वाटतं. तर त्याचं एक मोठं कारण असतं हे ग्लुटेनमुळे ते होत असतं. नमनेस लक्षात आलं काय तुमच्या बोटाला वगैरे बघा ते मुंग्या डायबिटीज लोकांना ते होतं आणि ते वेगळं ते डायबिटीज लोकांना ते न्यूरोबियन फोर्ट वगैरे गोळ्या देतात ते टिंगलिंग अमुक तमुक ते आणि वेगळं. पण हे तुम्हाला ग्लुटेनचा साईड इफेक्ट मुळे त्या नमनेस तुमच्या पायामध्ये तुमच्या पिंढऱ्यांना तुमच्या बोटांना वगैरे आहे की नाही तर ते असं नमनेस येत असतं. नंतर फटीग ब्रेन फॉग मी तुम्हाला सांगितलं. इन्फ्लमेशन स्वेलिंग तुम्हाला कुठं कुठं सूज असते बॉडीमध्ये लक्षात आलं इन्फ्लमेशन सूज वगैरे असते की नाही तर ते पेन इन जॉईंट सांगितलं. तुमचं ह्याचं इम्युनिटी कमी राहते तुम्हाला जरा काय प्रॉब्लेम झाला की नाही तुम्हाला जरा काय प्रॉब्लेम झाला की सर्दी जरा काय झाली की लो इम्युनिटी लक्षात आलं तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी राहते आणि आपल्याला प्रत्येकाला रोगप्रतिकारक शक्तीची गरज असते. लक्षात आलं तर ती कमी राहण्याचं कारण एक्झिमा हे स्किन सोरियासिस वगैरे असते की नाही प्रामुख्यानं लक्षात घ्या स्किन रिलेटेड प्रॉब्लेम जे आहेत तर एक्झिमा मग आपण वर्ण लोशन ऑइंटमेंट अमुक तमुक हे सगळं वर्ण काय काय लिप्पापोती वर्ण करतो स्किन स्पेशालिस्ट कडे जातो. तर त्याचा रोल पोटात आहे लक्षात घ्या तुमचं पोटातलं आरोग्य बिघडलेलं आहे आणि मग तुम्हाला स्किन रिलेटेड प्रॉब्लेम त्या ठिकाणी तिथं दिसू लागतात. इनफर्टिलिटी प्रामुख्याने पीसीओडी पीसीओएस महिलांना पाळीच्या तक्रारी असतात लक्षात आलं आणि त्याच्यामध्ये फार मोठा रोल ह्या गव्हाचा आहे किंवा तुम्हाला मैदा बेकरी प्रोडक्ट किंवा ग्लुटेन लक्षात आलं तर त्याचा फार मोठा रोल असतो. मग हे आपल्याला सांगितलं जातं काय मग तुम्हाला पिरियडचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे अंगावर कमी जातं जास्त जातं म्हणजे एकंदरीत हे लेडीजचे जे प्रॉब्लेम असतात की नाही इरेग्युलर मेन्स्ट्रुएशन सायकल तुमचे पिरियड्स रेग्युलर होत नाहीत ह्याच्यामध्ये फार मोठा रोल जो असतो की नाही तर या ग्लुटेनचा रोल असतो. डिप्रेशन लक्षात आलं. मायग्रेन म्हणजे अर्धशिशी क्रोनिक कित्येक लोकांना आपण बघा इथं मायग्रेनच्या गोळ्या कट झाल्या तर हे त्यांनी काय केलंय आम्ही तर कलेक्टिव्हली जे सांगतो लोकांना न्यूट्रिशन फुलफिलमेंट आणि हा जो आहारामधला बदल आहे त्याच्यामुळे काय होतं हे रिझल्ट त्या ठिकाणी या लागलेत लक्षात आलं. तर हे तुमचं माल ऍब्सॉर्प्शन म्हणजे तुमचं बॉडीनं जे ऍब्सॉर्ब करायला पाहिजे बघा आता तुमचं हिमोग्लोबिन वाढायला पाहिजे मग ते हिमोग्लोबिन वाढायची जी प्रोसेस असते तुम्ही अॅनिमिक कंडिशन मध्ये जातो बघा तर तुमचं आयर्न ऍब्सॉर्ब होत नाही लक्षात आलं तुमचं कॅल्शियम ऍब्सॉर्ब होत नाही मग कॅल्शियम ऍब्सॉर्ब होत नाही मग तुमचे बोन्स वीक ऑस्टिओपोरोसिस लगेच होतं का हे लगेच काय होत नाही
लक्षात आलं काय? एक सिगरेट ओढल्यामुळे तुम्हाला लगेच काहीतरी तुम्हाला कॅन्सर झाला, एक तंबाखूची पुडी खाल्ली म्हणून कॅन्सर झाला, एक दारूची बाटली पिली म्हणून लिव्हर खराब होतं, असं नाही आहे. हे थेंबे थेंबे तळे साचे आपण खात असतो, इतके वर्षानुवर्षे खात असतो आणि मग त्याचं काय होतं तुम्हाला हळू येतो बॉडीला त्याचा विपरीत परिणाम ऍडव्हर्स इफेक्ट होत असतात. आणि मग हा आहारामधला जो बदल आहे, काय खायचं, किती नको असलेलं टाळायला पाहिजे, हे आपल्याला गाईड केलं जात नाही. आपण काय करतो, औषधोपचार करतो. आता मी एवढे तुम्हाला काय काय प्रॉब्लेम सांगितले. जॉइंट पेन आहे, मग तुम्ही तिथे काय होता, पेन किलर खाता. तुम्हाला डिसेंट्री, डायरिया आहे, आपण त्याच्यासाठी औषध घेतो. हे कोणते मी सांगितलं ना, स्वेलिंग आहे, सूज कमी व्हायला गोळ्या घेतो आपण. मग त्याचं रूट कॉज तुम्हाला पीसीओडी, पीसीओएसचे प्रॉब्लेम, मग गायनॅक ट्रीटमेंट चालू असते. करायला काय नको, ते पण करायला पाहिजे. पण तिथं जर तुम्हाला काय फरक पडत नसेल, तर वेगळं काहीतरी रूट कॉजवर आपल्या खरोखर काम होतंय का नाही, तर ते बघणं आवश्यक असतं. आणि ह्याचा सगळ्याचा जो रोल असतो की नाही, तर तो ग्लुटेनचा असतो. आता त्याच्यामुळे काय होतं त्याचं मी सायन्स सांगतो तुम्हाला, हा पॉईंट समजून घ्या. तर आपल्याला काय होतं असते ग्लुटेनमुळे काय होतं, की ते ग्लुटेन जे असतं की नाही तुमच्या ब्रेनला काय वाटतं, हा व्हायरस आहे, फंगाय आहे, काहीतरी शत्रू आलेला आहे. लक्षात आलं काय? कुणाला वाटतं असं? तुमच्या मेंदूला वाटतं. हे ऑटोइम्युन डिसीज आहे की नाही, म्हणजे मी त्याला तुम्हाला काय सांगू, तुमचंच कुत्रं, मालकाचंच कुत्रं मालकाला चावतंय. त्याचंच कुत्रं मालकाचंच कुत्रं मालकाला चावत असते. त्याला म्हणायचं ऑटोइम्युन डिसीज. तुमचीच रोगप्रतिकारक शक्ती तुमच्यावर उलटी पडते. लक्षात आलं? आणि त्याच्यात ते का? तर तुमच्या ब्रेनला काय वाटतं, ते जे ग्लुटेन आहे की नाही, तर तो शत्रू आहे, व्हायरस आहे. काहीतरी नको असलेलं आपल्या शरीरामध्ये आलेलं आहे. आणि मग तुमची जी ओरिजिनल जी रोगप्रतिकारक शक्ती असते, तर ती त्या ग्लुटेनला पकडायला जाते. मग त्याला मारायचं आपल्याला, त्याला नेस्तनाबूत करायचं आहे. लक्षात आलं? तर तुमची ओरिजिनल जी रोगप्रतिकारक शक्ती असते, तर ती तिकडे जाते, ती डायव्हर्ट होते. आणि मग जो खरा व्हायरस असतो, जो फंगाई असतो, जो तुमचा शत्रू असतो, तिकडे तुमची ताकद कमी पडते. लक्षात आलं? आणि मग तुम्हाला तिकडे रोग वाढतात. का? तर तुमची शक्ती कुठे जायला लागली आहे? तुम्ही रोज गहू खाता, बेकरी खाता, तुमच्या पोटामध्ये ग्लुटेन जायला लागलंय आणि मग ते ग्लुटेन इंटॉलरन्स वगैरे म्हणतात बघा. तर तसं आणि मग तुमची रोगप्रतिकारक शक्ती सारखी त्या ग्लुटेनला पकडण्यासाठी जाते, मारण्यासाठी जाते. आणि मग जो ओरिजिनल जो खरा जो शत्रू आहे, तर तो फोफावतो आणि मग तुम्हाला ते प्रॉब्लेम होतात. मग आपण इकडे अँटिबायोटिक, मग आणखीन काय काय औषधं घेत राहतो की नाही, कारण का ते रोगजंतू मारायचा आहे किंवा काय, जो खरा रोगजंतू आहे तो, तर तिकडे आपण ते आपल्याला त्या औषधांची मग काय मदत घ्यावी लागते. पण इकडे काय झालंय, तुमची रोगप्रतिकारक शक्ती डायव्हर्ट कुठं व्हायला लागली, ते ग्लुटेन कुणाला वाटतं, तुमच्या मेंदूला वाटतं. लक्षात घ्या. आणि मग ती तिकडे डायव्हर्ट होते. तर त्याला ते ऑटोइम्युन डिसीज. लक्षात आलं? सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये तुमचं काय होतं, तर गट लाइनिंग म्हणजे तुमचं इंटेस्टाईन जे असते की नाही, लहान आतडं, मोठं आतडं, त्याचं इंटरनल जे लाइनिंग असतं की नाही, तर ते डॅमेज होतं. म्हणजे असं बघा, आता मी तुम्हाला दाखवतो, हे माझी बोटं कशी जुळलेली आहेत, अशी जुळलेली आहेत की नाही, तर मग हे त्याच्यामध्ये काय होतं, तर गट लाइनिंग डिस्टर्ब होतं. म्हणजे काय, ते असं अंतर होतं बघा, माझ्या बोटात अंतर आलं, मग हे गट लाइनिंग मध्ये असं अंतर होतं. आणि मग काय होतं, लिकी गट. मग आता हे ह्याच्यातनं काय गळणार आहे, काय आत जाणार आहे, काय जाणार नाही. आता बघा, मी बोटं बाजूला घेतली आणि मग तुमचं गट लाइनिंग काय होतं, असं ते इथून मग काय होतं, आपल्या निसर्गानं, देवानं इतकी व्यवस्था ठेवलेली आहे, नको ते काही आत जाणार नाही. आणि मग काय होतं, की इथं हे असे अंतर होतं, ते गट लाइनिंग डिस्टर्ब होतं. कशामुळं? त्या ग्लुटेनमुळं होतं. आणि मग इथं नको असलेले घटक तुमच्या आत जातात, ते रक्तामध्ये येतात. लक्षात? आणि नको असलेलं निसर्गाने जी व्यवस्था ठेवली आहे, ती आपण काय करतो, डॅमेज होते. हे जे पॅक राहिलेलं असतं, हे गट लाइनिंग, ते काय होतं, ते असं बाजूला होतं. आणि मग त्याच्यातनं लिकी गट, त्याच्यातनं नको असलेले लीक म्हणजे गळणं, तर त्याच्यातनं नको असलेले घटक तुमच्या रक्ताच्या माध्यमातून ते बॉडीमध्ये जातात. लक्षात आलं? आणि एकदा तुमचं रक्तात काय नको असलेलं आलं, की तुम्हाला प्रॉब्लेम होतात. मग हे तुम्हाला स्किन प्रॉब्लेम, आणखीन काय वगैरे, शेवटी काय होतं, लो क्वालिटीचं रक्त, अशुद्ध रक्त किंवा त्याच्यामध्ये काहीतरी असं नको असलेले घटक असलेलं रक्त जर तुमच्या पेशीपर्यंत जायला लागतं आणि मग तुमच्या पेशी डॅमेज होतात. मग त्या पेशी त्यांचं कार्य करू शकत नाही. का? तर शुद्ध स्वरूपातलं रक्त त्या पेशींना मिळत नाही. कारण का, ह्या लिकी गटमधून तुमच्या त्या आत बॉडीमध्ये जावं लागतं. का? तर तुम्हाला ते इनर लाइनिंग जे आहे, गट लाइनिंग, तर ते त्या ठिकाणी डॅमेज होतं ग्लुटेनमुळं. लक्षात आलं? मग हे लगेच होतं का? तर लगेच होत नाही. लक्षात घ्या, ही वर्षानुवर्षाची प्रोसेस असते. आणि म्हणून बघा, आपल्याला हे वय वाढेल तसं प्रॉब्लेम वाढतात. तरुणपणामध्ये आपली कसं असतंय, थोडासा जोश असतो, नवीन पेशी तयार व्हायची, पेशी प्रोसेस जी असते ती चांगल्या प्रकारे येत असते. आणि वय वाढेल तसे लोकांचे प्रॉब्लेम वाढतात. त्याचं कारण हा चुकीचा आहार. आपली बघा टोटल लाईफस्टाईल चुकीची असते. आता ग्लुटेनचं बघा, तुम्हाला आणखीन जास्त प्रॉब्लेम का होतो, तर तुमची ही आपली लाईफस्टाईल चुकीची असते. अनहेल्दी लाईफस्टाईल.
नको त्यावेळी खायचं, नको ते खायचं, प्रोसेस्ड फूड खातो आपण. बघा मी तुम्हाला नेहमी सांगतो, साखर जेवढं तुम्ही खाणार, मैदा खाणार, तळलेलं खाणार, मग दिवाळीचे पदार्थ हे एकत्रित तिन्ही जातं की नाही. मग आणि आता 12 महिने दिवाळी आहे. साखर नुसतं डायबिटीजच्याच लोकांनी साखर खाऊ नका असं नाही आहे. तर या साखरेमुळं काय होतंय, तुमचे व्हिलाईज, आता बघा काय प्रॉब्लेम, तुमचे हे व्हिलाईज असतात, फिंगर लाईक प्रोजेक्शन असतात. तर ह्याच्यातून आपल्याला काय होत असतं, ते तुम्ही खाता ते ऍब्सॉर्ब होत असतं. मग ह्याची जी तोंड असतात की नाही, तर ती क्लोज होतात. लक्षात आलं, ते व्हिलाईज तर ते डॅमेज होतात. आवाज येतोय? आवाज येतोय माझा? अगदी अगदी व्यवस्थित. हा, मला इथं डिस्टर्ब वाटलं. तर हे व्हिलाईज आपण डॅमेज करतो. कशामुळं? बघा, मी सांगतो डायबिटीजच्याच लोकांनी साखर खाऊ नका असं नाही आहे. हे मैदा आता बघा दाखवतील सुमेध सर, व्हिलाईज बघा, हे फिंगर लाईक प्रोजेक्शन आहेत ना, हे करोडो लाखो संख्येनं असतात प्रचंड. आणि मग काय होतं, तर हे व्हिलाईज काय होतात, ती वरची तोंड बघा, तर ती संख्येनं भरपूर असतात. आणि मग काय होतं, मैदा, साखर, तळलेले पदार्थ हे काय होतात, ते बंद होतात, ती टोकं बंद होतात, ते वरचे ते. आणि मग ती टोकं बंद झाल्यामुळे तिथून जे ऍब्सॉर्ब व्हायला पाहिजे, तर ते ऍब्सॉर्ब, तुम्ही सोनं खावा, किती आता तुम्ही चांगलं एक नंबरचा फ्यूल इंटेक करायला लागलाय, शेक इंटेक करायला लागलाय, वेल बॅलन्स मध्ये तुम्हाला वाटतं मी प्रोटीन व्हिटॅमिन खायला लागलोय, पण ही तोंड जर बंद असतील, उदाहरणार्थ मी एक आकडा सांगतो, एक 100 आपल्याला समजा त्याची ओपनिंग आहे आणि त्याच्यातली 50 ह्याची जर तोंड जर बंद असतील आणि 50 ओपन आहेत, मग 50 तुमची तोंड काय झाली, ते विलायची बंद झाली. मग ते जे काय तुम्ही न्यूट्रिशन आत गेले, चांगलं जरी अन्न असलं तरी ते आत पर्कोलेट होणार नाही, आत जाणार नाही. का? तर त्याची तोंड बोथट झाली, ती बंद झालेली आहे. आणि मग काय होतंय, आपण खाऊन सुद्धा, चांगलं अन्न खाऊन सुद्धा तुम्हाला ते लागू पडत नाही. मग तुम्हाला हिमोग्लोबिन कमी, मग तुमचं कॅल्शियम कमी, मग तुमचं B12 कमी वगैरे जास्त. का? तर ही व्हिलाईज डॅमेज होतात. का होतात? साखर, तळलेलं, मैदा हे तिन्ही एकत्र गेलं तर वाटच लागणार आहे. लक्षात आलं? आणि मग आपल्याला इथं 27 फॅमिली तुम्हाला गाईड करायला लागले, मग तुम्ही थोडा बदल करा, थोडा बदल करा. लक्षात आलं काय? आणि काय होते, आपल्याला हे लगेच जाणवत नाही, कारण का ते व्हिलाईज ते प्रचंड संख्येनं असतात. आणि मग हे आपल्याला वर्षानुवर्ष आपण हे अनहेल्दी करत राहतो, खात राहतो, आरोग्य बिघडतं. तिकडं आपण काय करतो, औषधं घेत राहतो. लक्षात आलं काय? आणि मग काय होतं, ह्या ग्लुटेनमुळे काय होतं, ते आपल्याला ते प्रॉब्लेम होतात. हे थायरॉइडचा प्रॉब्लेम, अमुक तमुक हे जे असतात की नाही, हे त्याच्यामध्ये फार हे असतं. म्हणून इथं काय लोकांना आपण हे न्यूट्रिशन देतो आणि या सगळ्या त्याच न्यूट्रिशनमुळे सगळ्या लोकांना कसा फरक पडायला लागलाय, तर रूट कॉज एक तर न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, ती फुलफिलमेंट होते. आणि मग आम्ही तुम्हाला जो आहारामधला जो काय काय बदल सांगतो स्पेसिफिक, त्याच्यामध्ये जर तुम्ही थोडा बदल करत गेला की तुम्ही त्यातनं बाहेर पडू शकता. आता हे तुम्ही टेस्ट पण करू शकता, ग्लुटेन तुमची बॉडी किती सेन्सिटिव्ह आहे किंवा काय, तर त्याला ट्रान्स ग्लुटामाइन अँटीबॉडी टेस्ट, ती टेस्ट असते जे करता येते तुम्हाला. ग्लुटेन तुम्ही टॉलरन्स, तुम्हाला काय त्याचा त्रास किती होतो, तुमची बॉडी किती टॉलरेट करू शकते, तर ती लॅबमध्ये टेस्ट पण करता येते. लक्षात आलं? तर आपल्याला की नाही, आणि मग तिथं जर तुम्ही सापडला त्या टेस्टमध्ये, मग पुढे जाऊन तुम्हाला ते एंडोस्कोपी वगैरे असते की नाही, तर ती पुढची त्याच्यामध्ये असते. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं इंटरनल लाइनिंग गटचं तर ते किती खराब झालेलं आहे. लक्षात आलं काय? आणि हे लगेच खराब होत नसतं, लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्ही जेवढं तुम्ही हे बेकरी प्रोडक्ट्स आर बेकार प्रोडक्ट्स. लक्षात आलं? एखाद्याचं, आता बघा जरा मी तुम्हाला उलट उदाहरण देतो, एखाद्याचं वाटोळं करायचं आहे, लक्षात आलं, त्याला स्वतःच्या पैशानं आणा आणि त्याला बेकरी प्रोडक्ट खायला घाला, त्याची तब्येत जाणार आहे, वाटच लागणार आहे. त्यामुळे मुलांना कोण आणून देतं, बिस्किट ब्रेड वगैरे कोण आणतं, आपणच आणून देतो की नाही, आया आज्या कोण प्रेमानं बिस्किट देतो, आणखीन काय देतो बघा. त्यामुळे काय होतं ते, आणि आपण पण चहामध्ये बुडवून, आता नाहीचे थंडीचे दिवस आहेत, बुडवून खातो. लक्षात आलं? माहिती नाही तोपर्यंत ठीक आहे, एकदा माहिती झालं की नाही, मग आपण ते टाळायला पाहिजे का नको. आणि मी तुम्हाला सांगतो, हे लगेच काय होत नसतं. मैदा आपण मैद्याची रोटी खातो, आणि लक्षात आलं काय, मैदा कसा चिकट असा ताणतो की नाही, मग तो त्याच्यात चिकटपणा येतो की नाही, तर तो त्याचं स्ट्रक्चर, त्याचा सॉफ्टनेस आणि इलॅस्टिसिटी ही ते ग्लुटेनमुळे येत असते. लक्षात आलं? आणि मग त्या काय होतं, त्याच्या आपल्याला तो पदार्थ पण एकदम चवीला लागत असतो बघा किंवा काय. तर आपल्याला हे रासायनिक, हे पेस्टिसाइड्स, अनहेल्दी लाईफस्टाईल, तुमची रात्रीची झोप नाही, हे त्याच्यात भरीत भर म्हणजे आगीत पेट्रोल ओतल्यासारखं आहे. आणि मग हे सगळं कलेक्टिव्हली तुमचं आरोग्य बिघडतच असतं. आणि मग आपल्याला याच्यावर जर काम करायचं असेल की नाही, तर या नको असलेल्या गोष्टी की नाही आपल्याला खरोखर मी तुम्हाला सांगतो, जर टाळल्या नाहीत, नाहीतर मग भोगायची तयारी ठेवायची. लक्षात आलं काय? मग ह्याला पर्याय काय, तर भरड धान्य, हे तुम्ही ज्वारीची भाकरी, मग आपण इकडं सांगतो बघा, तुम्ही चपाती कट करा, हळूहळू करा. लक्षात घ्या, हळूहळू करा. लक्षात आलं? हे पिझ्झा बर्गर वगैरे सुद्धा आपण खातो बघा, खातो की नाही, मस्त लागतोय बघा,
मग ते आपण खातो, ताणते बघा कसं ते रबरासारखं, कसं ताणून काय खातात कुणाला माहित. आणि ती रोटी चपाती पण असते की नाही. आता बघा आपण कुठेतरी इव्हेंटला असतो किंवा कुठेतरी ह्याला गेलेलो असतो, रिसेप्शनला गेलेलो असतो, तिथं चपाती पण असते, रोटी पण असते. ऍव्हरेज लोक ती मैद्याची रोटी खातात. लक्षात आलं काय? घरात मिळत नाही मग तिथं खायची. मग आणि तब्येत कुणाची बिघडते? आपलीच बिघडते. तर ह्या लक्षात घ्या, तुम्हाला ॲटोइम्यून डिसीज, सिलियाक डिसीज आणि मी तुम्हाला एवढे प्रॉब्लेम सांगितले की नाही, तर ह्यातनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला हे जे प्रचंड साईड इफेक्ट असतात. आणि मग काय होतं, ते रोग लहान मुलांचे पण तेच प्रॉब्लेम असतात. आता लहान मुलांचं किती आरोग्य बिघडत निघाले बघा. आता घरात म्हणजे चपातीच, गव्हाचेच पदार्थ. लक्षात आलं? भाकरी, कितीतरी मुलं तर भाकरी खात नाहीत. मग आता आपण बघा ह्या दिवसामध्ये बाजरी, नाचणीची भाकरी, बाजरीची भाकरी या दिवसात चालते, थंडीच्या दिवसात नाचणीची भाकरी असते. लक्षात आलं? भरड धान्य, लक्षात आलं काय? इंडिया गव्हर्नमेंटनं तर आता मला साल लक्षात येईना, भरड धान्य डिक्लेअर केलं होतं. त्या भरड धान्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर फायबर असतं. आणि म्हणून आपण इकडं ज्वारी वगैरे जे आहे की नाही, किंवा काय तुम्हाला सांगितलं जातं नाचणीची जी भाकरी वगैरे, तर त्याचं कारण ते आहे. आणि ज्या लोकांनी 2023 साली, बरोबर 2023 ला हे भरड धान्य म्हणून जाहीर केलं होतं, म्हणजे ते साजरं केलं होतं, सगळ्या जगात त्याचा प्रचार व्हावा म्हणून इंडिया गव्हर्नमेंटनं ते केलं होतं. मग आपल्या ह्याच्यामध्ये ह्याच्या जर तुम्ही मिलेट्स म्हणतात त्याला, मिलेट्सचा वापर वगैरे जो आहे की नाही, तर तो जर तुम्ही करायला लागला की नाही, आणि या गव्हाला जर हद्दपार केला, मैद्याला जर हद्दपार केला, तर तुम्हाला त्या ठिकाणी आरोग्य तुमचं, शेवटी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुमचं आरोग्य हे तुमच्याच हातामध्ये आहे. लक्षात आलं? आणि मग ही न्यूट्रिशन फुलफिलमेंट, आणि मग हे नको असलेले घटक जर आपण एक थोडं जर समजून घ्या, त्याच्या मागचं सायन्स, त्याच्या मागची भूमिका, का बाबा आपल्याला हे गहू नको म्हणून सांगितलंय. फक्त ओरिजिनल खपली गहू मिळतो का बघा, तो पण तो देणारा शेतकरी प्रामाणिक असेल तर. नाही तर तुम्हाला काय माहिती आहे हा खपली गहू आहे का? मी सांगितलं हा खपली गहू आहे, व्यापाऱ्याने सांगितलं हा खपली गहू आहे. तुम्हाला काय माहिती आहे खपली गहू कसला असतो? तर तो एकतर महाग असतो, लक्षात आलं, आणि तेवढा तो पिकवला जात नाही, कारण का त्याला प्रोसेस पण असते आणि ते पीक यायला पण वेळ लागतो. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बळी कोण पडतं? आपण. आणि म्हणून शतायुषी फॅमिली इज रेडी टू यू गाईड. मग ह्या गायडन्स खाली जर तुम्ही काम केला, न्यूट्रिशन फुलफिलमेंट आणि नको असलेल्या गोष्टी जर तुम्ही कट करत आला, समजून घेऊन केला, 100% मी तुम्हाला सांगतो, विना काठी विना लाठी, विदाऊट मेडिसिन आपण जगू शकतो. औषधाशिवाय पण गरज असेल तिथं नक्की औषध घ्यायला पाहिजे. तिथं आपल्याला काही दुमत असायचं कारण काय नाहीये. आपली बॉडीच आपल्याला रिपेअर करत असते. युअर बॉडी हिल्स यू. तुमचं शरीरच तुम्हाला रिपेअर करत असतं. पण आपण त्या शरीर रिपेअर करायला आपण त्याला मदत करत नाही, त्याला वेळ देत नाही. आणि मग थोडा जर वेळ दिला, थोडी जर शरीराला मदत केली, मग हीच मदत करायची आहे. नको असलेलं पोटात घालू नका. मग शरीर त्याचं काम करतंय. तुमचे गट, शेवटी कसं गट मायक्रोफ्लोरा तो बिघडतो. लक्षात आलं? तर मग कुणाला आरोग्य चांगलं पाहिजे आहे, मस्त जगायचं आहे, आणि माझ्यासारखं आरोग्य कोणाला पाहिजे आहे, मग या माझं आरोग्य बघायला 21 तारखेला या. ओके मॅडम? चला जोरदार क्लॅपिंग करणार आहोत विजय शेटे सरांसाठी. कारण का की आपल्याला काय खायचं नाही हे सांगितलं, तसंच काय खायचं पण सांगितलं. आणि मी तुम्हाला सांगते की शेटे सरांनी त्याच्याबद्दल बोलले. आजकाल खपली गहू जो आहे ना, त्याला खिरीचा गहू म्हणतात. खीर ज्याची बनवता तुम्ही त्याचा गहू, त्याचीच रवा, त्याचाच सोजी पडते, त्याचंच पीठ होतं, पण थोडासा महाग मिळतो. पण महाग का मिळतो माहितीये का? त्या गव्हाला यायलाच 4.5 ते 5 महिने लागतात. हा 90 दिवसात येतो, म्हणजे 3 महिन्यात येतो, आणि त्याला 4.5 ते 5 महिने लागतात. आता 5 महिन्यानंतर सुद्धा हा मशीन मध्ये घातल्यानंतर बाहेर पडतो गहू, आणि तो मशीन मध्ये घातल्यानंतर खपल्या बाहेर पडतात. ती खपली परत भरडून आणायला लागते, त्याला स्वच्छ करायचं त्याच्याही पेक्षा अवघड आहे. कारण ही जुन्या लोकांना माहिती आहे, पण नवीन लोकांना, आणि त्याचा रेट म्हणून जास्त आहे कारण त्याच्यात न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त आहे. त्यात नको असणारा घटक कमी आहे, नाहीच आहे. म्हणजे ग्लुटेन तर नाहीच आहे. एवढं सगळं महत्व त्याचं आहे. मग आपण म्हणणाऱ्याला आणायचं कुठनं? शोधा म्हणजे सापडेल. शेटेजरांच्या भाषेत सांगू का? बायको जर तुम्हाला सापडते, मुलीला मुलगा सापडतो, मुलाला मुलगी सापडते लग्न करायला, तर रोज खायला लागणारे गहू का नाही सापडणार? शोधा म्हणजे सापडेल. आणि त्याच्यात डुप्लिकेट काही नसतंय, करायला येत नाही, कारण तो लांबसर गहू असतो. या कडेला टोक, त्या कडेला असा टोकदार गहू असतो तो. आणि तो टोकदार गहू तुम्हाला लक्षात येतो ना खीर करता पॉलिश करून. त्यामुळे तो गहू, खिरीचा गहू, तो विदाऊट पॉलिश आपण यूज करू शकतो. म्हणजे तुम्हाला सापडेल, भेटेल सगळीकडं.
ओके, चलो आता जाणार आहोत. खूप लोक स्वतःवर काम करायला लागलेत आणि मिलेट्स इयर जे सांगितलं ना, खरंच गव्हर्नमेंट सुद्धा त्याच्यावर या भरड धान्यांना महत्व दिलं. त्याला मिलेट्स म्हणतात. कुठलंही मिलेट्स विदाऊट भरड ते बाहेर पडत नाही. म्हणजे त्याच्यावर एक कोटिंग असतं आणि ते कोटिंग काढल्याशिवाय ते धान्याचं मूळ स्वरूपात ते मिळत नाही. कारण तुम्हाला यूज करण्याच्या स्वरूपात त्याला येत नाही, म्हणून त्याला भरड धान्य म्हणतात. त्याला भरडूनच आणावं लागतं हालरवर, म्हणजे गिरणीवर, त्याच्याशिवाय ते मिळत नाही. खूप भरड धान्य आहेत, मल्टिपल यूज करू शकता. आज हे, उद्या ते, परवा ते, असं यूज करू शकता. ओके, चलो आता आपण जाऊ वेट लॉस मॅरेथॉन वर. खूप लोक काम केले बघा. आता किती लोकांचे मेसेज होते की व्हिडिओ टाका, रेकॉर्डिंग टाका, अमुक टाका, तमुक टाका. आम्ही हेच तरी म्हणतो ना की तुम्ही रोज लोकांना लिंक द्या, कानगड्डा धरून बसवा. हो, ऐकत नाहीत लोक. लोकांना हे सगळं ऐकायला नको असतंय. ऐकून झाल्यावर मग आपल्याला वाटतं अरे याला एक गरज होती, त्याला एक गरज होती, आपल्याला पण गरज होती. व्हिडिओ ऑन करून बसला असता तर सगळं रेकॉर्डिंग झालं असतं मेंदू मध्ये. मग आपल्याला सुद्धा गरजच आहे सगळ्या गोष्टींची. तसंच खूप लोकांना गरज आहे. पुण्याईचं काम करा सगळेच. या कॉलवर लवकर ऐकत नाहीत, हे मी आधीच सांगते तुम्हाला. ऐकत नाहीत लोक लवकर. लई वेळा सांगायला लागतंय. मग स्वतःला वाटतंय किती सांगायचं, किती सांगायचं. सांगायलाच लागतं आपल्याला. त्यामुळे आपण प्रत्येक व्यक्तीनं एक